गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी आईला 15 दिवस झाला आज बायको काय येईना या पण पट्या मी पण बायकोला घेतल्याशिवाय जातच नाही काय होईल ते होईल साडू हा असं कुत्र्यासारखं का दार झोपले कुत्र्यासारखं काय बोलताय राव अरे काय कुत्र्यासारखा माणूस दारात बसलाय आणि बोलता राव हा मी काय म्हणतो ते घरातले भांडे बिंडे घासले का नाही अरे मी घासायचे काय भांडी मग असं कोणी घासायचे हा अरे मी पडलो पाहुणा पाहुणा महिला बोकडी बसलाय पाहुणा इथं 15 दिवस झाले हा सकाळी उठलं का स्वयंपाक मॅच करायचा हा भांडे मॅच घासायचे मी काय म्हणतोय हे तुझं काम आहे सगळं तुझ्या घरी आलोय मी हा ना माझ्या घरी आले मी माझ्या बोकांडी बसून घेतले लोक म्हणतात अतिथी देव भव अहो या असले पाहुणे कोणाला नको रे देवा देऊ हा महिला दुसरा नवरा ऐकून घे माझी बायको आणू दे मी पारदीची जातो हा हा बायकोने ते परदेशी जातो माझी कोण आहे ती मग कोण आहे माझी नाही का ती बायको ती आधी माझी बायको त्या आधी मध्ये तर सोडा आता 15 दिवस झालेत तेव्हा आता काय करायचं घरातले भांडे तू घासत जा ते घरातले समजे काम तू बघत जा शाळेला ते कपडे बी मेत धुवायचे अरे 15 दिवस झाले तुझी ती अंडरपॅन्ट बाहेर वाळती काय घाण वास येतो कधी धुते का नाही अरे तू अंडरपॅन्टच कशाला बघतो या त्याचा कलर तसला या आईला कलर तसलाय मायला म्हणजे तू घरातलं काम करणार नाही का तू जर घरातलं काम करणार नसन तर तू माझ्या घरात राहू नको इथून निघ मी वाटून काम दे करतो मी काम वाट हा बरं बरं चालते वाटून दिलेले काम करणार ना तू करणार ना एक काम करतो हा हा झाडून मी घेतो कचरा तू भरून टाकायचा हा चालतंय की चालतंय ना हा चालतंय ना अजून काय असतं हा धुणं तू धुवायचं भांडे मी धुणार हे धुणं तू धुवायचं भांडे मी कसणार नाही नको तुझं धुणं तू धुरे बाबा ते तर ती कशी चड्डी होती रे तुझा काय त्या चड्डीचा कलर हा साडासला जाताना कधी पाणी नेतो का नाही समजा त्या चड्डीला चिटकलेलं तू फक्त चढी दो साडासला जायला बघ नको नाही पाणी नेतोय का आणि नाही नेतोय का नाही हे तुझं काम नाही बघायचं ते नको सांगू मला मी ते कपडे धुणार नाही मी भांडे घासतो वाटलं सकाळचे संध्याकाळचे घासतो पण कपडे तू धु हे ऐकून घे तू कपडे धो मी स्वयंपाक करतो स्वयंपाक तू करशील हा येतो तुला स्वयंपाक येतो के आईला मग बरे मग चालते सामान आणून कोण देणार सामान दे की तूच आणून आता गप सामान तू आणून द्यायचं घरात स्वयंपाक मी करणार कळलं ना तुला बर चालतंय हा मी तेल आणून देतो तुला हा चालतंय आता घरात थोडं तेल संपलेलं आहे तू बोलला तसं तेल घेऊन ये लवकर जातो जाय लवकर तेल घेऊन ये चल मी जातो हॅलो हा येतोय का हा अरे यांचा प्रॉब्लेम आहे रानात आलं ना हा 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 बर अहो काय नाही फोन कशाला केलाय म्हणजे तुम्ही ऐकून तर घेता का नाही आधी एक तर फोन केला तुम्ही उचलत नाही राव हा हा आय ते काय झालंय तुम्ही ते तणनाशक नव्हतं दिलं का तुम्ही हा अहो ते तणनाशक दिलं तुम्ही काय सांगायचं अहो तणनाशकाने तण नाही आमचं पिकच जळून गेलंय सगळं मग कसलं औषध दिलं असलं बोगस औषध देता का तुम्ही अहो नुसतं औषधाचं पैसे देऊन काय करता पीक जळून गेलं मग ते वावर नीट केलं पीक जळून गेलं खतं टाकली मला काय सांगू नका माझं जेवढं नुकसान झालं तुम्हाला द्यावं लागेल नाही तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही हा ठेव का डोक्यावर ताण केलं त्यानं
अरे गुलब्या इकडे ये. त्याच्या आईला इथं येऊन असा काय हळूच बुतावान येऊन बसलाय रे. गेलो ना कसला मारण्याचा झटका बिटका येऊन मेला असतो ना काय पाहिजे. तुम्ही फोनवर बोलत होता. फोनवर बोलत होतो. मग काय झालं असं पुढे यायचं असं मागून काय हळूच लपून बघतो रे. मी किती बेलो. अरे तू किती बी आला पण पुढे यायचं एखादं काय झालं काय नाही लगेच असं काय बुतासारखं बसलाय. आहे बाना कुठला आहे ना कुठे येतो बोंबलं तिकडं. हा आलतो तुमच्याकडेच. माझ्याकडे हा अरे बा का काय मला सगळं काम करावं लागतंय घरचं. घरचं मग आता काय तुमच्या घरचं काम करा मी येऊ दळून का? आणायचं भरडून आणायचं. हा लय काम मला लुटून काढायचं आणि तो स्वयंपाक करायचा. हा सगळं तूच करतो. मग मी सगळं हा, करतोय. मग मला सांग तुझ्या बायकोचा दुसरा नवरा काहीच काम करत नाही काय काय सुद्धा करत नाही ते. सध्या हा सगळं तुलाच करावं होते. हा आईला रे म्हणजे तुझ्या गरीबाचा जीव घेतोय की म्हणायचं. मग काय तर आईला माझ्या डोक्याला इतकी झंझट ना तुला सांगतो काय करावं कळत नाही. सदा ना कदा आता हो बघ काय झालं माहितीये का ते तणनाशक आणलं होतं मी हा. मारायला. ते तण राहिलं बाजूला आणि पिकच जळून गेलं त्याला शेपळतो ते कुठं मिटतंय तर तुमचं आता मिटवायची गरज. अरे काय त्याच्या आईला ते एक काम कर बाबा त्या सध्याला समजून सांगतो मी टेन्शन घेऊ नको तू आणि तुम्ही दोघं बिनू वाटून काम सांगतो गोष्टीचं. हा बाकी तू कुठं चालला इकडं. आलतो तुमच्याकडेच. आता माझ्याकडे काय आलं करत. तेल न्यायचं होतं घरी. अरे तेल काय मग माझं काय दुकान एक काय दुकानातून आणखी तिकडे तेल जा पण पैसे द्या की तेवढं. मग तेल न्यायचं तुला हा आणि पैसे न्यायला माझ्याकडे आलाय. अरे मी काय करू. नाही, नाही, माझ्याकडे तेवढं नाही पैसे. तेलाला द्या पैसे. नाही बाबा पैसे माझ्याकडे द्या तेवढं. अरे बाबा अरे मलाच बघावं लागतंय सगळं घरातलं. आमच्या सध्या कोण घ्यायचं पैसे सध्याकडे काय नाही ते काय बघत नाही. का तुलाच पैसे हो आता. हा आईला मायला का अरे तुमचं घर चालवलं पण पैसे जर मी दिलं तर कसं काय व्हायचं एवढं गोष्टीचं. तुम्ही ते सध्या बघून घ्यावा मला नाही नाही. नाही एवढ्या बर द्या. अरे त्याला याला. पुरतं द्या. तुम्हाला त्याला पैसे मीठ द्यायचं मिठाला पैसे मीठ द्यायचं. एक काम कर हा. आता काय माझ्याकडे पैसे नाहीत हा. तू दुकानात जा. हा. दुकानात जा आणि त्या दुकानदाराला आहे ना माझं नाव सांग. हा. म्हणावा तात्याने तेलाचा पुडा सांगितलाय हा लक्षामध्ये. हा बरं दे ते. तात्या, हा तेवढी गायच्या बी सांगा. हा गायचाप सांगतो विमल सांगतो हा, दारू विमल, सांगतो. विमल. हा, हा, हा. आधी जायला फक्त तेलच घ्यायचं त्याला फोन करून सांगतो मी काय. जा पण माघारी इकडे जा दुकान तिकडे आहे का. तिकडं चाललंय तात्या. त्याच्या आल्या त्या दुकानदाराला फोन करू दे मला आधी. हे गायबन आहे हे. हॅलो हा ते तात्या बोलते. हा अरे बाबा पप्पा कुठे आहेत. ऐक तो गुलब्या नाही का गुलब्या गावलब्या येईल गुलब्या दुकानात. अरे सदाच्या बायकोचा दुसरा नवरा रे तो पाहिला. हा तो येईल त्याला तेवढा फक्त तेलाचा पुडा दे. हा तंबाखू मागाल विमल मागाल तसलं काय देऊ नको. हा चालतंय ठेव का. विमल पंटर कुठले. अहोराया चला घोड्यावरती बसून अहोराया अरे सध्या आयला काय त्याच्या आयला कुत्रा मागे लागल्यासारखा बोंबलत आलाय. आबा आबा काय ना आबा. अहो 1.5 किलोमीटर झालं मी मागून आवाज देतोय तुम्हाला. 1.5 किलोमीटर. अरे माझं घर 1.5 किलोमीटर आवाज देतोय. काय म्हणतात त्याला 150 मीटर का. हा बरोबर ये पुढे येऊन बोल पुढे येऊन बोल मला. हा हो आबा. दमका हा बोल. हा, काय राव लाल बडक कोंबडी कडक लाल बडक कोंबडी कडक. आज तुला क्वार्टर देतो का ते. आबा. हा बोल बोल ना. तुम्ही आज तुमची अशी एवढे लाल कमून करून घेतले. लाल म्हणजे आता बघा ना आबा. हा गाडीचा कलर लाल केस लाल कुकू लाल शर्ट लाल आतली चड्डी लाल. आपल्या किती तुला कसं माहिती नाही लाल आहे. आबा ते आता अचानक डायलॉगच्या याच्यात गेला. शिवराव तुला जाऊ का चड्डी पण लाल घातलेली. महत्वाचं बोल मस्त लुणी लावून आईला चढवून आठवला हा. आबा. ऐका ना तुमची चड्डी काढा. मुस्काडा चड्डी काढायची थोडं रस्ते चड्डी काढा. अहो आबा काम होतं थोडं मला लागत होती चड्डी. अरे पण इथं कुठं रस्त्यात ऐक ना सध्या त्याला 2 होल येते चड्डी कुठे गावात. चड्डीला 2 होले. महिला आबा मग तुम्ही पाय कुठून घालता. फाटलेली फाटलेले का? 4 लोकात कुठे काढतो. अहो आबा त्याचं काय झालं माहितीये का. आबा का काल आहे ना मी माझी चड्डी अशी आता वर वाळत घातली
आणि ऊन किती पडेल हे? उन्हाने चड्डी जळून गेली नाही बरं मग आता चड्डीच नाही घालायला. अरे पण इथं कुठं काढू घेतो चड्डीला घालायला. बाबा म्हणून म्हणलं तुमची चड्डी द्या एक दिवस घालायला. अरे नवी घे ना बाबा. बाबा मी काल गेलो होतो दुकानात चड्डी घ्यायला. काय झालं पहिलं मी चप्पल घेतली. त्याला चप्पल आल्याला म्हणलं तू चप्पल घ्यायला गेलता प्रॉब्लेम चड्डीचा प्रॉब्लेम. बाबा चड्डीच घ्यायला गेलतो पण त्या चड्डीच्या दुकानात चप्पल लय भारी भारी लावेल होत्या. बरोबर. मग मी काय केलं पहिली चप्पल म्हणलं द्या बाबा. तो त्या चप्पल वाल्याने काय केलं माहिती का बाबा मला म्हणे बाहेर काढा. काय पाय 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 अरे पाय असा घासला त्याने सॅनिटायझरने. काय सांगतोय कसा खस इकडून कसा खस तिकडून कसा खस असा घासला ना आबा सॅनिटायझरने पाय. मग आणि घातली चप्पल माझ्या पायात. काय सांगतोय आता मला घ्यायची ती चड्डी. चड्डी मायला चड्डी जर मागायची म्हटलं तर त्याने काय घासला. म्हणून मग मी ना दुकानाच्या बाहेर आलो भाऊ नको चड्डी. झालं चड्डी पुरण संपलं का. आता महत्वाचं काय ते बोल. मला येणार आहे मला गणपतीत जायचं राव. आता का तुझी पिवळी झाली रे. मला लय मोठी अडचण आली. तुला अडचण किती दिवस आहे मग अडचण कसली. इथं मला घोडे लागले तुम्ही मला किती दिवस आहे. घोडे लागले अहो म्हणजे मला आयुष्याला नेहमीच तुम्हाला माहिती ना अडचणी काय मग अडचणी तुला काय झालं काय ते महत्व सांग बाबा. तर तात्या म्हणतोय माझी बायको येऊस तर तो गुलाबराव नाही का तो गुलाबराव. अरे तुझ्या बायकोचं नाव राव त्याला तुझ्या घरात ठेवू. मग ठेवलं की तुझं घरी. आबा ठेवलंय घरात पण लय अडचण झाली. अहो इथं माझे खायचे पैसे वांदे काय चालू मी. काय झालं काय आबा लय बेकार खाते. द्यायचा घासातला घास. अहो काय घासातला घास खातोय. इथं मी 2 चपात्या खातोय तो म्हणजे गप्पा गप 10-12 चपात्या खातो. आबा त्याचं अंग लाकडावानी अहो खाणं बोकडावानी असं म्हणणं मग काय सांभाळ. अरे आपली बायको आली ना ते त्याला आपली अरे तुमची दोघांची ना असं म्हणा तुम्ही मध्ये लगेच हात साफ करताय. बोल चष्टा. हाकला ना त्या दलिंदरला हाकला गावातून. त्याला हाकलो मला मदत कर. नाही अजिबात जमायचं नाही. मी कोणाच्या फॅमिली मॅटर पडत नाही. फॅमिली भांडण नाही तुमच्या. तुम्ही 2 नवरे तुमची ती बायको तुमच्या मध्ये मी पडणार नाही. काय फॅमिली मॅटर आहे का. अरे गावातला मोठा माणूस आहे राव. मी लोकांना नाव ठेवतो. एक काम कर तुझा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर. तू आणि ते भांडत बसा. तुम्ही मदत नाही करणार. मला वेळ नाही तेवढी मदत करायला. मला मदत कर. आबेडाबेने मदत नाही केली. आता काय आलाय भोगाशी भोगा. हो मॅडम आज लय चिकना दिसताय. मी हायच चिकनी दिसायला सांगायची गरज नाहीये. काय लग्न वेगळं जमलं का काय. अहो तुमचं काय सारखं लग्न चालू असतंय. मी माझं करीन ना माझं आज कॉलेजला गेला नाही वाटतं. कॉलेज माझं बंद आहे. माझी 12वी आताच झाली. मी तुम्हाला पहिल्या भेटीतच सांगितलं होतं की नाही. मग इकडं कुठं चाललाय. तुम्हाला करायचंय काय. मी चालले माझ्या मित्राला भेटायला. काय सुट्टी लागली काय कॉलेजला. हा मग तुमचं कॉलेज झालं नाही वाटतं. मी पण कॉलेजला होतो की. हा का. माझ्यावर लय पोरी मरत होत्या. ते तुमच्यावर नसतील मरत. ते तुम्हाला बघून जीव द्यायचा प्रयत्न करत असतील. नाही मग माझ्या संग प्रेम केलं की एकीनं. मग ती तर जिवंतच नसेल ना. काय ना हाय की अजून. हाय का. मग तुमच्याकडे नाही का. आता माझ्याकडे नाही. मग तिचं लग्न झालं व. बरं झालं. आमचं नुसतं प्रेम चालतं व. हा का. प्रेम म्हणजे असंच आपल्यासारखं बोलले असतील ना. लय भारी बोलत होतो आम्ही जाऊन. हा का. आईस्क्रीम खायला चॉकलेट खायला वेळ खायला. तुम्ही कुठं कुठं गेलता. आय हॅव अ बॉयफ्रेंड. मी तर त्याच्या संग नेहमीच फिरत असते. कुठं कुठं सांगा की तेवढं. आम्ही लोणावळ्याला जातो. खंडाळ्याला जातो. महाबळेश्वरला जातो. आम्ही फक्त रानात गेलतो बघा. फक्त तिच्या रानात 2-3दा. ते गलितचं प्रेम असतं. गलितलं. आमचं सिटीतलं. आमचं काय प्रेम बिम नसतं का काय. नसतंय. तुमचं कसलं घेऊन बसलाय प्रेम. आमचं खरं प्रेम. जाऊ द्या. हा तुमचं काम काय सांगा. कशासाठी आलाय तुम्ही. तेवढे एक आमचं काम करा की. काय काम. तुम्ही येत जावा की आमच्याकडे धुणं भांडी करायला. काय काय बोलले तुम्ही. धुणं भांडी करायला स्वयंपाक करायला. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय. मला धुणं भांडी करायला बोलवताय तुम्ही.
थांबा, तुमची कशी वाट लावते ना बघा. आबांना सांगते आता आणि भैया साहेबांना सांगते तुमचं नाव. अहो नुसतं स्वयंपाक करायला. अहो पण तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाला बोलवताय ते? मूर्ख माणूस कुठला. आम्हाला कटाळा आलाय व स्वयंपाक करायचा म्हणून तुम्हाला बोलवलं. अहो मग तिकडे दुसरीकडे कोणाला तरी जाऊन सांगा. आम्हाला कशाला सांगताय तुम्ही हे? ते माझ्या बायकोचा दुसरा नवरा, ते म्हणला तुम्ही याचाल. कोण तो सध्या? हा थांबा आता, त्या सध्याकडे पण बघते आणि तुमच्याकडे पण बघते. वाजा पळा चला. मला बोलतात ते मूर्ख कुठले. स्वतःची बायको तर गमवली आणि मला बोलतात येऊन. बघते त्यांच्याकडं. हॅलो. अहो तुम्हाला मी किती वेळा तीच गोष्ट सांगायची. उद्या नाही तर परवा मी सगळं पेमेंट करतो. आपलं पेमेंट कधी लेट होतं का? मग ह्या काय थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. नाही होणार ते. झाला का फोन? फोन कट करा आधी तुम्ही. हॅलो हॅलो हॅलो. हा थांब एक मिनिट मी करतो नंतर. मग काय झालं? आता रस्त्याने येत होते ना, तुम्हाला गुलब्या भेटला. दलिंदर गुलब्या कुठला. मग काय केलं त्याने? तो मला म्हणतोय की आमच्या घरी धुणं भांडी करायला ये म्हणून. गुलब्या? हा. अरे यार हे गावातले ना, त्या गुलब्याला काय करावं. मग तुला डायरेक्ट धुणी भांडी करायला बोलला? धुणं भांडी पहिले नीट बोलला माझ्याशी, नंतर मला डायरेक्ट म्हणतोय आमच्या घरी आता माझी बायको गेली निघून, घरी येते का धुणं भांडी करायला. लाज वाटली पाहिजे त्या गुलब्याला. त्याची बायको गेली म्हणून इकडे दुसऱ्यांच्या पोरेंना आया बायांना बोलावते का? असला डोक्यात गेले ना आता माझ्या. तो आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन मारा तुम्ही. नाही ऐक मी त्याला भेटतोच बसतो. तो आबाला बोलले का नाही ना? अजून नाही बोलले अजून. आबाला काय बोलू नकोस, कारण काय माहितीये का, आबाचं डोकं एकदम गरम आहे. काय तू जर आबाला सांगशील तर आबा जाऊन त्याला मोकार काहीतरी. ठीक आहे मी काय करतो, अरे ती आहे साधा बोल जरा घ्यायचं समजून. तू पण काय त्याच्या नादाला लागायचं एवढं. पण मला कसं काय बोलू शकतो तो येऊन डायरेक्ट? अरे त्याने तुला ओळखलं नसेल, तुला तू कोणाची मुलगी आहे काय आहे त्याला काहीच माहित नसेल, तू बोलून गेला असेल असाच. त्याला मग ओळख करून द्या माझी. हा नाही मी त्याला एक काम करतो, तू टेन्शन घेऊ नको. तू थोडी शांत उभं राहा गोष्टीचं. का किती राग तुझ्या डोक्यावरती. म्हणजे एवढं त्याने त्रास दिलेला दिसतोय तुला, राग आला याचा अर्थ. मग मी काय करतो, जातो त्याला कुठं शोधतो, त्याला भेटतो काय, आणि भेटल्याच्या नंतर मग त्याला बरोबर सांगतो समजून की बाबा काय केलंय, गावात आलाय पाहुण्यासारखं आलं तर पाहुण्यासारखाच राहा, याला करू नको. लायकीत राहा म्हणाव त्याला. हा नाही आणि तू काय सांगतो, आबाला बोलू नको. मी माझ्या पत्नीने ती केस हँडल करतो. हा पण तुम्ही लक्षात ठेवा, परत जर तो मला तसं काही बोलला, मी आबांना सांगितल्याशिवाय राहणार नाही. बरं तू चल बरं पहिल्यांदा आता शांत हो पहिल्यांदा. मला आईस्क्रीम खायची. हा चल. गुलाबराव बोला की बाळासाहेब. काय गुलाबराव तर काय बाबा नटून थटून मस्त चालल्यात. आईला रुबा बाबा असा ना माणूस असा त्याच्या आईला बिनघोर. पण कसं आहे गुलाबराव, तुम्ही विसरताय अलीकडे या. तुम्ही दुसऱ्याच्या गावात आहे, तुमच्या गावात नाहीये. मग दुसऱ्याच्या गावात तुम्ही पाहुणं म्हणून आले तर पाहुण्यासारखंच राहायचं. तुम्ही तर पारा डॉनच झालाय. हा गावातल्या लोकांवर दादागिरी करायला लागलाय. कळलं मी कुठं काय केलंय? काही नाही केलं. नाही काय केलं? मला सांग त्या सपनाला काय बोलला? काय नाही बोलला सपनाला? काय नाही. अरे खोटं बोलू नको. ते सपना माझ्याकडे आली होती, मला म्हणली ते गुलाबराव भेटला आणि गुलाबराव मला म्हणतोय की आमच्या घरी भांडे घासायला ये आणि काहीतरी ते धुणे भांडे करायला ये, असं बोलला नाही सपनाला? तू बोलला का नाही? हो बोललो. बाबा तुला माहिती नाही ती सपना कोणाची पोरगी आहे? कोणाची? सपना त्या आबाची पोरगी आहे. तो आबा असला डेंजर आहे. तुला सांगतो 2 खून करून 15 वर्ष जेलमध्ये जाऊन आला आबा. सॉरी मी पुन्हा काय बोलत नाही. पुन्हा काय बोलू नको. तुला सांगतो परत जर काय तू बोलला ना तर तो आबा तुला सांगतो तुझं 2 तुकडच करल. नाही माझं चुकलं, काय बोलत नाही. हा कसं आहे माहितीये का, गावात आलाय आधी गाव समजून घे, गावातली माणसं समजून घे. सगळीच लोक तात्यासारखी माझ्यासारखी नसतात. आलं लक्षात? काय आबासारखी डॅम्बिस लोक पण गावात आहेत. आता ती सपनाला चिडली होती, म्हणली मी आबांना जाऊन सांगते ना, असंच करते तसंच करते. मीच तिला सांगितलं, म्हणलं ते गुलब्या आपला साधा बोळा आहे, त्याच्याकडून चुकून झाला असेल तसं काय करू नको. ती काय म्हणले मी आबाला सांगणार नाही, परत त्या सपनाला काय बोलू नको. आलं लक्षात? चुकलं म्हणा. बरं आता कुठे गेला होता? आता त्याकडे गेलो तो रानात. तात्याकडे काय काम काढलं? तेल नव्हतं. ते आलं नव्हतं मग तात्याकडे गेलं आणायला. तात्याने सांगितलंय की दुकानात. बर ती काय दुकानातच चाललोय. दुकानात चाललाय फोन करून सांगितलंय. आणि ते तुझ्या बायकोचा तो दुसरा नवरा सदाशिव त्याचं काय? राव ती तर कायच करत नाही. मी सगळं काम करतो या. का इकडे अलीकडे हा. तू कामच करत नाही? हा नुसता झोपून आहे. अयो आणि तू पाहुण्या माणसाला काम करायला लावले होते.
मी रात ना दिवस काम करतोय तेव्हा ती पोटाला खातोय. त्याच्या आईला काय भांडगुळ आहे सध्या. लाज वाटली पाहिजे त्याला. आपल्या घरी पाहुणा आलाय, आपण त्याला काम करायला लावावं का? आणि तुला काम करायला होतोय होय तो सध्या भांडगुळ. नाही नाही, ते सध्या भेटू दे त्याला, सांगतोच हराम खोरला म्हणे. सांगा तेवढं. हा, आणि तू परत ते नक्की ते स्वप्नाला काय बोलू नको. ओ स्वप्नाचं नावच काढ नका. मी इतका घाबरलोय ना. घाबरलाय ना. बरं मला एक गोष्ट सांग, गाव आवडलं का नाही आमचं? एक नंबर. एक नंबर ना. गावातली माणसं एक नंबर. हिला काय करा. बरं एक काम कर, चल दुकानात चाललाय तू, बस तुला दुकानात सोडतो. चला. काय तुझ्या आईला काय खाल्लंय का? मला की सांगा, भूक लागली का? सांगा नाश्ता विमल. नाश्ताला विमल असतो. नाश्ताला विमल नाही, तुला भेटणार तो हातामध्ये. चल चला. काय तास कुंभकर्णासारखा झोपला इथं. उठा. अरे बाबा, आता का उठायचं वय राहिलं का? अरे बाबा, म्हणजे आवाज दिला की झटक्यात उठता येतं का आता वयाच्या मानाने? तसं तरुणपणामध्ये ला का मी कसं खटकन उठून उभा राहतो. म्हणजे कोणी आवाज बिवाज दिला की आता नाही बाबा, आता वय झालं बाबा. खरंय खरंय, बरोबर आहे. अरे नको दाबो बाबा. अरे पण चिचा खाली काय झोपले इकडे तुम्ही? अरे काय त्याचं काय आता इकडे झोपत असतो. अरे ते काय झालं माहितीये का? काल झालं असं झोपलो होतो आणि तो सदानाचा भांडा बैल नाही तो काळा भांडा आला आणि जी मागून दुसरी दिली डायरेक्ट खाली. बैल बैल कसा जाईल? मग मी तुम्ही पडले? अरे मी नाही मी दृष्टी नाही दिली, बैलाने मला दृष्टी दिली, मी खाली पडलो बाबा. अरे पण नशीब नंतर मी घरी गेला विचार केला, त्या बैलाने अशी सरळ दृष्टी दिली म्हणून बरं झालं. चुकून जर त्या बैलाने तिरकी दिली असती आणि ते जर शिंग खासकन घुसलं असतं तर काय झालं असतं? ऑपरेशन कसं झालं असतं? खास खास तुला हसा येतंय बाबा, कसं ज्याचं जळ त्यालाच कळतं. नाही खरं, पण लागलं का? लय लागलं? लागलं बाबा, काय सांग मुका मार नुसता. हा ना. मग बघून झोपायचं जरा नीट. आता काय मला माहिती होय तो बैल येणार आहे. तो बैल जसा आला तसाच ह्यो बैल पण आता आला. अरे मला वाटलं बैलच आलाय म्हणून मी चाकलो ना. जाऊ दे, काय काम आहे तुम्हाला तर माहितीये सध्याच्या जिंदगीत नुसत्या अडचणीच आहे. त्याच्या आईला सदाशिव मला सांगतो, तुझ्या एवढ्या अडचणी तुझ्या आईला मला अक्कलच गेली. सारखं तुझं नुसतं तात्या तात्या तात्या. अरे माझी बायको सुद्धा माझी एवढ्या वेळा आठवण काढत नाही. एवढ्यासाठी तुझी आठवण मला काही येत असती आणि तू मला काढत असतो आठवण. अरे बाबा, सुखा समाधानी मला जरा झोपून तरी द्यायचं. आलाच बोंबलत. तुम्ही सोडून आहे का गावात कोण माझं दुसरं? अरे पण मग कधी मी तुला मदत करत नाही का? मी तुला किती मदत केली सांग बरं मला. सांग, तुला शेतात काय पेरायचं म्हणलं तरी पैसे मी दिले, नांगरटीला पैसे मी देतो का नाही? मला सांगतो मध्ये घर बांधायचं, घराला पैसे मीच दिले का नाही? अरे तुझं लग्न पण मीच करून दिलं बरोबर. तुला गाडी मध्ये लागली होती ती पण मीच घेऊन दिली होती बरोबर. अरे तुला लग्न करून मीच दिलं. उद्या म्हणशील मला पोरं काढून द्या, मग तू काहीतरी काम कर ना, मला सगळं करायला होतं का? हो ते समजा मला मान्य आहे तात्या, पण तुम्ही ते घरात माझ्या अवदासा आणून ठेवली ना. अवदसा? कोण अवदसा? ते नाही का ते जॉनी लिव्हर आफ्रिकेहून आलेला आला ये गुलाबराव. ते गुलाब गुलबे होय. कसला गुलब्यान जुलब्या. अरे आता मी तुला काय म्हणलं, तुझी बायको येऊस तर 8-15 दिवस ठेव तिथं. आता तुझी बायको आले, अजून नाही आली का बायको? अहो बायको नाही आली म्हणून तर लय टेन्शन झालंय तुम्हाला सांगतो. आता त्याचं काय टेन्शन आहे बिचाराचं? अहो सकाळी झोपेतून उठल्या बिचाला उचलीत नाही. बरं बिचाला तर जाऊ द्या, झाडू नाही घेत नाही, कचरा उचलीत नाही. आणि तू सांगतो तुम्हाला अशी घातलेली चड्डी अशी बाजूला काढून ठेवतो, धूत सुद्धा नाही ती. अहो मी धुता धुता काय दृश्य पाहिलं काय सांगू तुम्हाला राव. तू चढीतलं दुसरं बघितलं का? मला ते दृश्य सांगू नको. म्हणजे गुलबाई एवढा काय पण आहे का? लय काय बनायचे. अरे मला थोड्या वेळापूर्वी भेटले होते. मला म्हणलं काय, म्हणलं कुठं चाललोय काय? तेल आणायला चाललोय म्हणलं तात्या दुकानात. पैसेच नाही तर पैसे द्या. आणि म्हणलं पळ बाबा, माझ्या पैसे नाही तर पैसे. आणि तू तेच येड आहे काय मी म्हणतो ऐका, तुम्ही त्याला आहे ना हाकलून द्या गावातून. अरे हे बघ, आता 15 दिवस ठेवून घेतलाय ना, आणखीन 8-5 दिवस थांब. तुझी बायको आली की बायको बरोबर त्याला हाकलून लावते. काय टेन्शन घेतो तू? 8 दिवस कस तरी काढ आणखी. तसंच मी त्याची जिरवतोय. आणि तू काय कर माहितीये का, एक साधी सिंपल गोष्ट आहे. तुला कामाचा लोड पडतोय ना, आणि तसं पण सदा भांडी धुनी स्वयंपाक झाडू बायको असताना बी तूच करत होता ना सगळे. अहो ते बायकोचं लोड ठीक आहे, बायकोच्या पहिल्या नवरचा लोड
हा मग आता एक काम कर, तुम्ही दोघं काम वाटून घ्या. घेतल्यात मस्त वाटून. घेतलं ना? हा. हा मग त्याला काय म्हणायचं, तू हे कर तू ते कर, अर्ध्या अर्धे काम वाटून घ्या आणि मस्तपैकी कसं आहे. अरे बाबा समजून घ्यायचं असतं. आता मला सांग, एखाद्या जर नवऱ्याला 2 बायका असल्या तरी जात झालं तरी त्या बेचाऱ्या राहतातच का नाही एकामेकत. होय. तसं आता एखाद्या बाईला 2 नवरे येतं तर राहायचं आपलं, थोडा जात झाला तरी काय करता आता. नाही राहतो तुम्ही हाकला त्याला तात्या पाय पडून तुमचे. काय करू? अजून एक 8 दिवस वाट बघू आपण. 8 दिवस जर तुझी बायको नाही आली तर मग त्याच्यावर आपण फैसला करू. आता तू जा बरे, मला बघा. झोपायचंय. 8 दिवस. हा जा 8 दिवस. हा नपळ त्याच्या आईला काय खरं नाही बाबा. ती काय म्हणतात ना, 2 बायका आणि तमाशा ऐका हे ऐकलं होतं. त्याच्या आईला हे उलटच झाले. हा 2 नवरीन तमाशा काय तमाशा झाले भोवरे असं म्हणू लागन. गाय बन कुठलं जिंदगी ते लोक आमचं आम्हाला पडलं आणि ह्यांचं काय आले त्याच्या आईला डोक्यात ताण काय असतं. काय हो अरे गुलब्या. चल चल जाऊ शेनू मला, आता चल ग जाऊ शेनू मला. आबा हा ओ आबा अहो, काय करता इकडे. काय काम म्हणे चालले बोल. अहो त्या गुलबेन काय कुठं केलाय माहिती आहे का काय तुम्हाला? केलं? अहो सपनात आईला म्हणता 2 भांडी करायला आमच्या घरी आहे. सपना म्हणला हा दोन भांडी करायला ये. हा. त्याच्या ताईला त्याच्या बघतो त्याच्या कुठे आहे तू, कुठे आहे? आई चालेल इथं फिरतोय बॉम्बलेट गावात. आहे ना? हा तू थांब इथं, मी बघतो. आला या गुलाबराव सजने, आला या गुलाबराव. हो गुलाबराव, गुलाबराव गुलाबराव. आबा अहो शेठ, राम 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 म्हणलं. राम. काय चाललंय? काय गावात फेरफटका मारायला चालले काय? हा. बरं बरं. गुलाबराव म्हण नका. गुलाबराव म्हणायचं नाही. हा. बरं. गुलब्या म्हणा गुलब्या. गुलब्या. हा. अरे गुलब्या कसं वाटतं इकरी बोलायला राव, तुम्ही शेठ लोक आहे. अहो बायकोसाठी 2 एकर इकली म्या. हा कळलं 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 बरं का मला. बायकोसाठी तुम्ही 2 एकर फुकून इकडे आलाय, मला कळलं बरं का. नाही मी माहिती काढली तुमच्याबद्दल. 1 नंबर तुम्ही तुमच्या गावातले शेठ लोक आहे बरं का. हा मला कळलं ना, तुमच्या बापाची 50 एकर जमीन होती आहे का नाही. हा. बायका करता करता 2 एकर राहिली, ती बी तुम्ही फुकली. खरंय खरंय ना, जास्त दात नका काढू. काय दिसाय घाण वाटतं ते. बाकी काय चाललंय? काय नाही निवांत. ते 2 चाललो नवऱ्या होतो हा गावातच. गावात चालला होता. हा. नाही असं म्हणलं तुम्हाला इशारावं, 2 नवऱ्यांचा एका बायकोचा प्रपंच कसा चाललाय? बरा चाललाय ना? ठीक चाललाय. हा तसं काय नाही. नाही ना? व्यवस्थित चाललाय. भांडण तंटा होत नाही ना? भांडणं होत्याच केवळ हा. ते काम करत नाही ना. आणि जमतं ना पण सगळं हा सगळं जमतं 1 ना? नंबर. हा पण आपण पाहुणं आहे, पाहुण्यासारखंच राहावं. पाहुण्यासारखंच राहतोय की आबा. हा नाही काय आमच्याकडे ना अतिथी देवो भव, म्हणजे पाहुण्याला आमच्याकडे देव मानतात. हा तेव्हा आपण पाहुणं आहे त्या पाहुण्यासारखं राहा. गावच्यावर जायचा प्रयत्न करू नका. नाही आबा मी काय केलंय. नाही तुम्ही काही केलं नाही. 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात मी. होय ह्या पंचकृषीमध्ये माझं नाव आहे आबा म्हणून, आबा नकटे. माहिती तुम्हाला? ते 4-5 मर्डर माझ्या नाव आहेत. 6वा मर्डर तुमचा होऊन नका देऊ मी झालं. नका नका आबा हा मी काय केलंय. अरे तुम्ही काय केलं नाही हो, तुम्ही काहीच करत नाही. हे तर चुकीचं आहे ना, तुम्ही काहीच करत नाही. फक्त तुम्ही काय करताय, तोंड चालवताय बिन कामाचं. अजून काय झालं आबा. काय झालं आबा? अरे हरामखोरा मादरचोद, माझ्या पुरीला त्या सपनीला म्हणतोय तिच्या आईला भांडी घासायला ये, कपडे धुवायला ये. ही तुझी मदल का रे? अरे खायला आहे का? घालणं तुम्हाला खायला आहे का? आबा मला काय माहित आहे. हा काय तुमची माहिती? मुलगी आहे ती. आता कळलं ना? हा पण नीट तोंड आवळायचं, भाड खावा म्हणत सपनाला म्हणतोय भांडी घासायला ये, तुला पगार देईल. एवढं तुझ्या आईला पैसा आला का रे? नाही आबा, नाही आबा, त्याच्या मला- आईला सगळा मिल जावा जमीन नाही का नो? तो सध्या आणि तू त्या सध्याकडे बघणारच आहे. सोडा आबा, मी काय पाहुण्यासारखं राहा. हो आबा पाय हा. पडतो आता काय म्हणत नाही कधी. आहे ना? हा एक काम कर, हा एक शिक्षा म्हणून एक काम करायचं. तू उद्यापासून माझ्या कामाला यायचं. येतो आबा येतो. 2 बैल आहेत, हे घोडे, त्याला खाजवायचं असं घोड्याला. बर बर जमल ना? रोज खाचावतो. हा असं नाही खाजवायचं, त्या घोड्याला खाजवायचं. चालतंय की हरामखोर. कधी कधी तुम्हाला पण. चालेल? हा. निघ. मला खाजवते हरामखोर. चल, निघ. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा
यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी